कुडाळ मालवण मतदारसंघाचा लेखाजोखा मांडताना आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की वैभव नाईक या ठिकाणी हॅट्रिक साधणार की निलेश राणे विधानसभेत एंट्री करणार। आणि त्या ठिकाणी हे विश्लेषण मांडत असताना मी 100% सांगितलं होतं या ठिकाणी काटेकी टक्कर होणार, या ठिकाणी निलेश राणे हेच उमेदवार विजयी होणार, हे 100% भाकीत मी वर्तवलं होतं। हे सगळ्या आकडेवारीवरून गणित सांगितलं होतं। त्या ठिकाणी हे गणित मांडल्यावर अनेक जणांनी त्या माझ्या गणितावर टीका टिप्पणी केली, अनेक जणांनी त्या ठिकाणी मेसेज टाकले, संदेश लिहिले की सीताराम गावडे एकतर्फी सांगतात, एक राणे कुटुंबाची बाजू घेतात। मात्र या ठिकाणी कुठेही बाजू घेण्याचा काही संबंध नव्हता। गेली 35 वर्ष पत्रकारिता करत असताना जे जे मनाला पटलं ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जे दिसलं होतं, आम्हाला जे जाणवलं होतं, मतदारसंघात फिरताना जे आम्हाला भासलं होतं, जे आमच्या समोर आलं होतं तेच मांडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि हे निकालावरून ते आता सिद्ध झालेले आहे। मी शेवटच्या क्षणी पण सांगितलं होतं ही अटीतटीची लढाई आहे, फरक हा 10,000च्या आतच असेल, काटेकी टक्कर होणार असंही सांगितलं होतं। आणि वैभव नाईक यांना जी काटेकी टक्कर द्यावीच लागली। मानगाव खोऱ्यातील 600 मताधिक्य वैभव नाईकचं आणि 1-2 बुधवारी वैभव नाईकचं 200-100 मताधिक्य सोडलं तर निलेश राणे यांनी प्रत्येक ठिकाणी आघाडी घेतली आणि ती आघाडी कायम राहिली आणि ते जवळपास निलेश राणे 8,126 मताधिक्य घेऊन आघाडी घेऊन विजयी झाले। हे सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं काटेकी टक्कर आहे। या ठिकाणी वैभव नाईक यांच्या विरुद्ध नाराजी आहे। वैभव नाईक यांनी 10 वर्षात दिसेल असं, नजरेला दिसेल असं कोणतंही काम केलं नाही। 2.5 वर्ष सत्तेत होते, त्यांचा मुख्यमंत्री होता, तरी त्या स्टँडच्या इमारती पलीकडे वैभव नाईक यांनी दिसेल असं कोणतंही काम केलं नाही असं आम्ही लेखाजोखात मांडलं होतं आणि त्या सत्यात उतरलं आहे। एक नव्या उंदीचा, नव्या ताकदीचा एक दिलदार नेता त्या ठिकाणी आमदार झाला आहे। त्या कुडाळ मालवण मतदारसंघातील जनतेला त्याचा निश्चितच फायदा होईल। या ठिकाणी जर आकडेवारी बघितली तर वैभव नाईक यांना 73,483 मतं मिळाली, तर निलेश राणे यांना 81,659 मतं मिळाली आणि निलेश राणे 8,126 मताधिक्य घेऊन या मतदारसंघात विजयी झाले। 2 वेळा लोकसभेत पराभूत झालेले निलेश राणे तिसऱ्या वेळी काय करतात, तिसऱ्या वेळी त्यांची राजकारणात एंट्री होते की नाही, की त्यांना राजकारण इथे थांबवावं लागतं, हा सर्वसामान्य जनतेसमोर एक पडलेला प्रश्न होता। आणि निलेश राणे सारखा सच्चा हृदयाचा माणूस, सच्चा दिलाचा माणूस राजकारणात असायला पाहिजे या भावनेने युवा कार्यकर्ते पेटून उठले। त्याचा परिपाक हा निलेश राणे यांच्या विजयाच्या रूपात झाला असं या ठिकाणी मला मांडावं लागेल।